नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण छानशी रेसिपी बघणार आहोत. आज आपण आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्याशी संबंधित अशीच ही रेसिपी आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा. शिरा आपण नेहमीच बनवतो, तो सगळ्यांना माहितीच असतो. पण आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज मला साहित्य बघूया आपण. शिऱ्यासाठी लागणारा कॉमन साहित्य आहे रवा. बारीक रवा मी इथे घेतलेला आहे. ही एक वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीने मी सगळं मोजलेलं आहे. बारीक रवा 1 वाटी. त्यानंतर सेम आकाराच्या वाट्या आहेत माझ्याकडे. तर त्यामुळे मी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. गाईचं तूप घेतलेलं आहे. तुम्हाला आवडेल ते साजूक तूप तुम्ही घेऊ शकता. पाऊण वाटी मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे. मी पांढरी शुगरच्या ऐवजी ब्राऊन शुगर वापरणार आहे. तर ही चांगली असते आरोग्यासाठी, त्यामुळे मी ही वापरणार आहे. ती मी पाऊण वाटी घेतली आहे. तुम्ही गोडीप्रमाणे कमी जास्त शुगर करू शकता. थोडीशी वेलची पावडर घेतली आहे पावडर, तर ती मी वापरणार आहे. आणि मेन म्हणजे आंब्याचा रस, तो 1 वाटी भरून मी घेतलेला आहे. तर आणि मला दूध लागणार आहे, पाणी लागणार आहे. तर मी दूध आणि पाणी याचं प्रमाण मी सांगते. 1 वाटी दूध घेतलं तर 2 वाटी मी पाणी घेणार आहे. ह्याच वाटीने मोजून मी गरम करून घेणार आहे. तर माझं दूध गरम होते दुसरीकडे, ते मी मिक्स करून गरम करून मी ते वापरणार आहे. तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया. इथे आपण गॅस पेटवलेला आहे. त्यावर आता आपण कढई ठेवणार आहोत. कढई जरा गरम होऊ द्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर सुका रवाच आधी आपण हलका भाजून घेऊ. कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे. आपण ह्यात आता हा रवा, अगोदर कोरडाच रवा आपण भाजून घेणार आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आहे रवा भाजताना. रवा फक्त छान भाजायचा आहे, कारण रवा जितका तुम्ही छान भाजाल त्याच्यावर तुमची शिऱ्याची टेस्ट अवलंबून आहे. तर मी आता रवा भाजून घेते. इथे रवा छान भाजलेला आहे, व्यवस्थित मी भाजलेला आहे. आता गॅस मी कमी केलेला आहे. त्यात आता आपण तूप टाकणार आहोत. अरे हा तुपावरती अगदी पटकन भाजला जाईल, वेळ लागत नाही. तुपावर आता आपण छान परतून घेणार आहोत ह्या पद्धतीने. गॅस कमीच ठेवायचा आहे. बघू शकता रवा आपला छान भाजलेला आहे. असा ब्राऊन असा कलर आलेला आहे. 7 ते 8 मिनटं मला रवा भाजायला लागेल. आधी सुका भाजून घेतला, त्याच्यानंतर मग मी तुपावरती भाजते. गॅस मंदच ठेवलेला आहे. अजून 1 ते 2 मिनटं मी भाजते. बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण आंब्याचा रस, जसा आपण रस बनवतो तसा 1 वाटी रस मी मिक्सरमध्ये फिरवून वगैरे आपण रस बनवतो ना, त्या टाईपमध्ये आपण आंब्याचा रस त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते पण छान हलवून घ्यायचं आहे. बघू शकता छान केशरी कलर आलेला आहे. थोडा उरला आहे, तो पण आपण छानपैकी करू. गॅस मंदच ठेवायचा आहे, कमी गॅसवरच हे सगळं करायचं. आता यात आपण इथे मी गरम करून ठेवलं आहे 1 वाटी दूध आणि 2 वाटी पाणी. ते पण आपण इथे हळूहळू टाकणार. थोडा गॅस मोठा करायचा आहे आणि कंटिन्यू असं हलवायचं आहे. हे सगळं आता ॲब्सॉर्ब होणार पाणी. वेलची पावडर ह्या स्टेजला पण टाकू शकतो.
वेलची पावडर पण ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाही तर आंब्याचं चव खूप छान येते. बघू शकता. तर हे पाणी मी आता ॲब्सॉर्ब करून घेईन. पाणी सगळं आटलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये साखर टाकणार आहोत. पांढरी साखर वापरली तरी चालू शकतं, पण मी ब्राऊनच वापरते, त्यामुळे मी ब्राऊन शुगरच वापरणार. ह्यात आपण छान मिक्स करून घेणार आहोत. खूप चवीला असा छान लागतो, आंब्याची चव येते त्यामध्ये. साखर पण मी छान मिसळून घेतलेली आहे. आता गॅस कमीच ठेवायचा. हे याच्यावरती आपण आता थोडंसं झाकण ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनटं वाफ काढायची. मंद आचेवर मी 2 ते 3 मिनटं मी शिजायला ठेवलं होतं. आता परत आपण असा छान गोळा झालेला आहे बघा, मऊसूत असा शिजलेला आहे. आता असं झाल्यानंतर मग आपण 1 ते 2 चमचे त्याच्या साईडने असं साजूक तूप टाकायचं. थोडंसं असं वरतून टाकायचं आहे आणि तुपासह जरा असं त्याला परत एक मिनिटाची अशी वाफ घ्यायची. 1 मिनिटभर झालेलं आहे. पुन्हा आपण छानसे एकदा हलवून घेणार आहोत. ऑलमोस्ट आपला शिरा तयार आहे, आंब्याचा शिरा. आणि एक टिप सांगते, पाणी आणि प्रमाण ते तसं जर घेतलं ना, फक्त दुधाचा गेला ना तसा खाताना इकडे अडकतो. आणि पाणी आणि ते असं मिक्स करून टाकलं तर स्वाद पण छान येतो आणि गिळायला पण आपल्याला अगदी असा मऊसूत असा छान लागतो. म्हणजे इझिली आपण छान असं गिळू शकतो, गिळताना अटकत नाही. तर आपला तयार आहे आंब्याचा शिरा. मी गॅस बंद करूयात आपण. आता ही कढई मी इकडे घेते. आता 1 वाटी आहे, त्याला मी असा तुपाचा हात लावते. त्यात आपण शिरा भरूया. शिऱ्याचा मोद पाडून घेऊया. बघू शकता छान मी मोद पाडलेला आहे. पाटीला तूप लावून आणि गरम गरमच अगदी शिरा आहे आणि तयार आहे आपला आंब्याचा शिरा. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.